शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। फार्मर आयडी आणि आधार कार्ड व्हेरिफिकेशन करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्र्यांनी केवायसी रद्द करण्याची घोषणा केली होती, त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे। आताच माननीय अमितभाई शाह यांनी 10 लाख खात्यांमध्ये या ठिकाणी पैसा जमा करायला बटन दाबली आणि आपण पाहू शकता सगळे मेसेजेस येणं सुरू झालेलं आहे आणि लोकांच्या खात्यामध्ये प्रत्यक्ष पैसे देखील जमा झाले आहेत। ज्या शेतकऱ्यांनी आता पीक विमा भरलेला आहे त्या सर्व शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, ही बातमी ऐकूनच राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं पैसे पडण्याची तारीख तुम्हाला आता समजणार आहे। कारण की बघा, राज्य सरकारकडून या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट आणि निर्णय इथं जाहीर करण्यात आला। आता बघा कोणत्या योजनेचे पैसे इथं थेट तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे, कारण की सरकारने सांगितलेलं आहे PM किसान योजनेचा 22वा हप्ता, त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे देखील तुमचे जे काय आता थांबलेले असतील ते सर्व पैसे आता तुमच्या खात्यामध्ये संक्रांतीनिमित्त आता बघा संक्रांती गोड करण्यासाठी सरकार तुमच्या खात्यामध्ये पैसे टाकणार। ही रक्कम आता बघा DBTच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केली जाईल। सरकारनं जर स्पष्ट संदेश आता सांगितलेला आहे, कोणतेही शेतकरी इथं वंचित राहता कामा नये असं त्यांनी आता बँकांना आदेश देऊन टाकलेला आहे। बघा प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पूर्ण पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। आता विशेष म्हणजे ही रक्कम फक्त एका योजनेपुरती मर्यादित नाही, तर वेगवेगळ्या अनेक योजनांचे पैसे एकाच वेळी मंजूर करण्यात आले। आता त्याचा वाटप देखील प्रत्यक्ष आता सुरू झालेला आहे। शेतकरी बांधवांनो, आता तब्बल तुमच्या खात्यामध्ये इथे पीक विम्याचे पैसे देखील तुम्हाला मिळणार आहे। PM किसान योजनेचा 22वा हप्ता हा देखील तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे। त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे ते देखील तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार। एकाच वेळी संक्रांतीनिमित्त सर्व योजनांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहे आणि त्याचसोबत बघा आता तुम्हाला कर्जमाफीचा लाभ देखील मिळाला। म्हणजे सर्व शेतकऱ्यांना आता इथून इकडे आनंदाचं तिथं आता वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, बघा आता नेमकं काय काय जाहीर झालं हे आपण आता सविस्तरपणे बघून घेऊया। कोणती घोषणा करण्यात आली आहे, पैसे कशा पद्धतीने मिळणार, एकूण किती योजनांचे पैसे आमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे, आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यांमध्ये ही रक्कम आता क्रेडिट होणार आहे, संपूर्ण सविस्तर अपडेट ही तुम्हाला आजच्याच व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत पाहणे हे अत्यंत आवश्यकपूर्ण ठरणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने आता अधिकृतपणे मोठी घोषणा इथं करून टाकलेली आहे। सरकारकडून सर्व थेट म्हणजे बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचा आदेश इथे जाहीर करण्यात आला असून आता त्यामुळे शेतकरी बांधवांचे इथं आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आता बघा ही यादी सुद्धा आता सरकारने जाहीर करून टाकलेली आहे। म्हणजे बघा तब्बल आता 4 योजनांचे वेगवेगळे पैसे म्हणजे एकाच वेळेस तुमच्या खात्यामध्ये क्रेडिट होणार, ही माहिती आता सरकारने आता निर्णय घेतलेला आहे। बघा काल एक कॅबिनेट बैठकीमध्ये एक मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये सर्व शेतकरी बांधवांसाठी हा निर्णय राज्य सरकार आणि सोबतच केंद्र सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला असून त्यामुळे शेतकऱ्यांना इथं मोठा दिलासा मिळणार आहे। आता या मोठा इथं जसं की घोषणेमुळे आता शेतकरी बांधव इथं समाधानी आणि जसं की आशावादी दिसत आहे, कारण लवकरच त्याच्या खात्यात प्रत्यक्ष पैसे जमा होणार संक्रांतीनिमित्त, हे देखील माहिती आता सरकारने अधिकृतपणे सांगितलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये तब्बल आता 3 ते 4 योजनांचे पैसे हे एकत्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे। परंतु कोणत्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात येईल, कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यात येईल, तिसऱ्या टप्प्यात येईल, संपूर्ण सविस्तर यादी आणि अपडेट हे आपण सोप्या भाषेमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी बांधवांनो। तर बघा आता सरकारने यादी जाहीर करून टाकलेली आहे। बघा या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यांचं, तुमच्या तालुक्यांचं आणि तुमच्या गावांचं नाव आहे का हे नक्की तुम्हाला बघायचं आहे। कारण की बघा सर्व जे काय आता आपले पात्र शेतकरी असणार आहे त्यांच्या खात्यामध्ये DBT प्रणालीच्या माध्यमातून हे त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये सरळ पद्धतीने पैसे जमा करणार। म्हणजेच कोणत्याही शेतकऱ्यांना इथं वंचित राहू देता नाही असं त्यांनी आता बँकांना आदेश देऊन टाकलेला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, कुठली इथं जसं की धावपळ करण्याची गरज नाही, चिंता करण्याची गरज आपल्याला पडणार नाही। म्हणजेच बघा आपण जर म्हणायला गेलं तर एकाच योजनेचे नाही तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून तब्बल 4 योजनांचे वेगवेगळे पैसे म्हणजे एकत्रचपणे तुमच्या खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय संक्रांतीनिमित्त त्यांनी घेतलेला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचं वातावरण आपल्याला निर्माण झालेलं पाहायला मिळत आहे। आता अधिकृतपणे ह्या जाहीर झालेला जे काय आता पहिल्या टप्प्यातील 12 जिल्हे आणि जसं की 80 ते 90 तालुक्यांचा इथं सरकारने समावेश केलेला आहे। शेतकरी बांधवांनो, मग आता तुमच्या तालुक्यांमध्ये हे पैसे कधी मिळणार आणि बघा
तुमच्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे नेमकं कधी मिळणार, गावांची यादी काय असणार आहे, तुमच्या गावांच्या यादीमध्ये तुमच्या गावांचं नाव आहे का, संपूर्ण हे डिटेलमध्ये माहिती तुम्हाला सांगतो. फक्त चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत नक्की पाहत चला. आता बघा, विशेष म्हणजे सरकार एकाच योजनापुरता मर्यादित न राहता 4 योजनांचे पैसे तुमच्या खात्यामध्ये तब्बल एकाच वेळेस देणार. पहिली योजना बघा, ते जर आपण पाहायला गेलं तर पीक विमा योजना असून त्यानंतर दुसरी योजना नुकसान भरपाईची आहे आणि पुढील जसं की योजनांची माहिती आपण सविस्तरपणे बघणारच आहोत. फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला आणि बघा, तुमच्यासाठी संक्रांतीनिमित्त महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. 1 ते 2 कामं मी तुम्हाला सांगणार आहे. ते कामं तुम्हाला करणे अत्यंत आवश्यक आणि महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शेतकरी बांधवांनी ही रक्कम वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. त्यामुळे आता नुकसान भरपाईचे पैसे, इथं नमो शेतकरी योजनेचा लाभ, PM किसान योजनेचा 22वा हप्ता आणि नुकसान भरपाई, पीक विमा योजना, संपूर्ण डिटेल हे जसं की तुमच्या खात्यामध्ये आता पैसे कधी मिळणार हे तुम्हाला सांगतो. कारण की बघा, तब्बल आपण जर पाहायला गेलं तर पीक विम्यासाठी साधारणपणे 27 ते 30 हजार रुपयापर्यंत आता मंजूर करण्यात आले. म्हणजे हेक्टरी प्रमाणे तुम्हाला 27 ते 30 हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त बघा, नमोचे 2,000 रुपये तुम्हाला आता मिळणार आणि त्याचबरोबर PM किसान योजनेचा 22वा हप्ता तो देखील तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे आपल्या संक्रांतीनिमित्त सर्व शेतकऱ्यांना आता जसं की आनंदाची इथं बातमी पाहायला मिळत आहे. शेतकरी बांधवांना महत्त्वपूर्ण निर्णय हा आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी तुमच्यासाठी घेतलेला आहे. कारण की बघा, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणाला 12,500 रुपये नुकसान भरपाई सुद्धा इथं पूर्णपणे जमा झाली, तर कोणत्या खात्यामध्ये जसं की 2,000 रुपये देखील जमा झालेले आहे. तर बघा, पहिल्या टप्प्यांची, दुसऱ्या टप्प्यांची आणि तिसऱ्या टप्प्यांची यादी काय असणार आहे, या यादीमध्ये कोणकोणते जिल्हे पात्र करण्यात आले आणि 80 तालुक्यांचा देखील यामध्ये समावेश झालेला आहे. शेतकरी बांधवांना संपूर्ण डिटेल माहिती सांगतो, परंतु हे 3 ते 4 कामं तुम्ही केले आहात का हे एकदा नक्की चेक करून घ्या. कारण की बघा, तुम्ही तुमच्या फार्मर ID काढली आहे का हे नक्की एकदा चेक करून घ्या. त्या व्यतिरिक्त तुमच्या बँकेच्या खात्याला तुम्ही आधार कार्ड लिंक केला आहे का हे नक्की चेक करा आणि तुमच्या आधार कार्डला तुम्ही मोबाईल नंबर केला आहे का, 5 वर्ष झाले असेल आधार कार्डला तर आधार कार्ड अपडेट केला आहे का हे नक्की तुम्ही एकदा चेक करून घ्या. कारण की हे सर्व कामे शेतकऱ्यांसाठी तर खूपच महत्त्वपूर्ण ठरत असते. तर ही कामे लवकरात लवकर केली नसेल तर करून घ्या. त्या व्यतिरिक्त बघा, कोणकोणत्या जिल्ह्यांचा समावेश सरकारने केलेला आहे तर ते देखील तुम्हाला आता यादी मी सांगतो. तर बघा, जिल्ह्यांची यादी सांगतो सविस्तरपणे. जिल्ह्यांची यादी नक्की बघून घ्यायची आहे. बघा, विदर्भातले जसं की अकोला, अमरावती आणि कोकण किनारपट्टीमधले रायगड, रत्नागिरी, त्याचनंतर बघा जसं की सांगली, सातारा, त्यानंतर नागपूर, चंद्रपूर, कोल्हापूर आणि त्याचबरोबर जालना, नांदेड, उस्मानाबाद, छत्रपती संभाजीनगर आणि रायगड तर आणि सातारा, सांगली देखील यामध्ये असणार आहे, नंदुरबार देखील असणार आहे. तर या सर्व जिल्ह्यांचा समावेश सरकारने केलेला आहे. तर यामध्ये तुम्हाला पहिल्या टप्प्यांमध्ये पैसे मिळणार आहे. यामध्ये आता बघा, 80 तालुक्यांना हे पैसे आता सरकारने पात्रतेसाठी निवडलेले आहे. तर यांच्या खात्यामध्ये 100% पैसे मिळणार आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती होती. तर संक्रांतीनिमित्त तुमच्यासाठी देखील महत्त्वपूर्ण आणि गोड आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्की शेअर करा आणि असेच शेती संदर्भातील व्हिडिओ जर का तुम्हाला सर्वात अगोदर पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.